नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 25 सप्टेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। चला मग सुरुवात करणार आहोत। आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यातील कोणत्या किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आणि याचं ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी। हे जे काही सातारा जिल्ह्यातलं प्रतापगड जो किल्ला आहे तो नुकतंच महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित किल्ला म्हणून जो किल्ला आहे तो राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे। तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। सातारा जिल्ह्यामधील जे महाबळेश्वर तालुका आहे त्या ठिकाणी हा प्रतापगड किल्ला आहे आणि या किल्ल्याविषयी जर सांगायचं झालं तर लवकरच जे युनेस्को आहे त्या युनेस्कोद्वारे या जागतिक वारसा स्थळ 2024च्या यादीमध्ये याचे नामांकन करण्यासाठी पथक जे काय आहे युनेस्कोचं त्या या प्रतापगडावर येणार आहे आणि समजा जर याची निवड झालीच तर हा जागतिक वारसा स्थळांमध्ये सामील होणारा किल्ला बनेल। पण सध्या तरी नॉमिनेशन पाठवलं जाणार आहे, त्या संदर्भात ते टीम त्या प्रतापगडावर येणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। तसंच या किल्ल्यावर जे काही शिवाजी महाराज आहेत त्यांनी अफजल खानाचा वध केला होता, त्यासाठी या किल्ल्याला विशेष असा ओळख आहे। तसेच महाराष्ट्र राज्यामधील जे इतर राज्य संरक्षित स्मारक आहेत त्याविषयीसुद्धा आपल्याला थोडी माहिती ठेवायची आहे। जसं की नुकतंच काही दिवसांमागे महाराष्ट्र शासनाने जे काही कोल्हापूर जिल्ह्यामधील किल्ले आहेत त्या किल्ल्यांनासुद्धा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहेत। तर ते कोणते आहेत? पावनगड, गगनगड, सामानगड, पारगड आणि कलानंदीगड हे जे किल्ले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले त्यांनासुद्धा राज्य संरक्षित स्मारकांचा दर्जा राज्य सरकारकडून देण्यात आलेला आहे। तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की भारत कोणत्या देशाच्या सीमेवर तारेचं कुंपण लावणार आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए। म्यानमार हे जे काही देश आहे त्या म्यानमार देशाच्या सीमेवर भारत तारेचं कुंपण हे लावणार आहे। तर त्या संदर्भात आपल्याला थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा बघायची आहे। हे जे काही घोषणा आहे ती केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे आणि या कुंपणासाठी तब्बल 31,000 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केलेले आहेत। आणि असं का करण्यात येणार आहे? कारण जे काही म्यानमारची जी सीमा आहे त्या सीमा भागामधून लोक अवैधरित्या घुसखोरी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये इलिगल ॲक्टिव्हिटीज होत आहेत। तसेच जे काही दहशतवादी कारवाया त्या ठिकाणाहून होत आहेत, असे सर्व काही प्रकार थांबवण्यासाठी हे केंद्र सरकारने उचललेलं पाऊल आहे। त्यासोबतच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की भारताची जी काही म्यानमार देश आहे त्याच्यासोबत भूसीमा लागलेली आहे आणि ती एकूण 1643 किलोमीटर एवढी आहे। तसेच म्यानमार जे देश आहे त्या म्यानमार या देशाला भारतामधील 4 राज्यांना याची सीमा लागलेली आहे। तर ते 4 राज्य कोणते आहेत ते या छायाचित्रामध्ये आपण बघू शकतो। अरुणाचल प्रदेश, त्यानंतर नागालँड, मणिपूर आणि मिझोरम अशा एकूण 4 राज्यांच्या सीमा या म्यानमार देशासोबत आपल्या राज्यांच्या लागलेल्या आहेत। तर या आपण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की विश्व अल्झायमर दिवस कधी साजरा करण्यात आला आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी। 21 सप्टेंबर नुकताच विश्व अल्झायमर दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे। तर हा दिवस का साजरा करण्यात येतो त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहायची आहे। यावर्षीची थीम होती टाईम टू ॲक्ट ऑन डिमेन्शिया, टाईम टू ॲक्ट ऑन अल्झायमर। हे यावर्षीची थीम आहे त्या अल्झायमर डेची, हे आपण लक्षात ठेवा। तसेच हे जे काही अल्झायमर जो आजार असतो त्यामध्ये लक्षणे काय दिसून येतात? तर जे काही व्यक्ती असतो त्या व्यक्तीला गोष्टी या प्रॉपर लक्षामध्ये राहत नाहीत, तसंच त्याला विसरभोळेपणा होतो आणि यामुळे विचार करण्याची जी शक्ती असते ती कुठेतरी कमी झालेली असते। हे लक्षणं या अल्झायमर डिसीजमध्ये दिसून येतात आणि हा जो आजार आहे तो जास्त करून जे वयोवृद्ध व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये हा आजार दिसून येतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे। त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे
व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चला मग पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच मिस युनिवर्स इंडिया 2024चा किताब कोणी जिंकला? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, रिया सिंगा. हे जी काही आहे गुजरातची, तिने नुकतंच मिस युनिवर्स इंडिया 2024चा जो टायटल आहे त्याने जिंकलेला आहे. तर त्या संदर्भात थोडी आपल्याला अधिकची माहितीसुद्धा बघायची आहे. ही जी काही स्पर्धा झाली होती या स्पर्धेचं आयोजन राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि आता हे जी काही रिया सिंगा आहे ती आंतरराष्ट्रीय मिस युनिवर्स ज्या काही स्पर्धा होतील त्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसंच याच वर्षामध्ये ज्या काही महत्त्वाच्या ज्या स्पर्धा झालेल्या आहेत सौंदर्य स्पर्धा त्यांच्या विजेता कोण आहेत हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे. जसं की 2024 या वर्षीची मिस वर्ल्डची विजेता ही क्रिस्टिना पिचकोवा ही बनलेली आहे, जे की चेक रिपब्लिक या देशाचे आहे. मिस युनिवर्स शेनिस पलासियो आहे, जे की निकारागुआ या देशाचे आहे. आणि नुकतंच जे काही आत्ता मागं 1-2 दिवसाखाली मिस इंडिया वर्ल्ड वाईड जी 2024ची स्पर्धा पार पडली त्याच्यामध्ये ध्रुवी पटेल हिने ही विजेता ठरलेली आहे. तर हे पण आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात NCRBचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अलोक रंजन यांची नुकतंच हे जे काही NCRB आहे त्याचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. ज्या काही अलीकडच्या काळामध्ये ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत तर या नियुक्त्या मित्रांनो आपण लक्षात घ्यायच्या आहेत. जसं की BSFचे प्रमुख म्हणून दलजीत सिंह चौधरी यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. CRPFचे प्रमुख म्हणून अनिश दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. CISFचे प्रमुख म्हणून राजविंदर सिंग भट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. NSG प्रमुख म्हणून B श्रीनिवासन यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. NDRFचे प्रमुख म्हणून पियुष आनंद आणि RPF प्रमुख म्हणून मनोज यादव यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. तसेच जे काही आपले जे काही 3 दल आहेत त्याच्यामध्ये जे काही प्रमुख आहेत तर ते पण आपण लक्षात ठेवायचं आहे. जसं की वायुसेना प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी आणि सेना प्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारताची पहिली वंदे मेट्रो कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, गुजरात या राज्यामध्ये भारताची पहिली वंदे मेट्रो ही सुरू करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. ही जी काही वंदे मेट्रो असणार आहे ती भुज ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. आणि याचं जी काही लांबी असणार आहे ती 359 किलोमीटर एवढी असणार आहे. आणि तिचा वेग 110 किलोमीटर प्रति तास एवढा असेल. आणि ही जी काही वंदे मेट्रो आहे त्याचं नामकरण हे बदलून नवं ठेवण्यात आलेलं आहे. तर त्याचं नवीन नाव काय आहे? नमो भारत रॅपिड रेल असं त्याचं नामकरण हे करण्यात आलेलं आहे. हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि याची निर्मिती ही तामिळनाडू राज्यातील चेन्नई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर शेवटी मित्रांनो काल ज्या काही घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं एकदा क्विक आपण रिव्हिजन या ठिकाणी घेणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न आपण घेतला होता की युरोपा क्लिपर मिशन खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेची मोहीम आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नासा हे जे काही अंतराळ संस्था आहे त्याची ही युरोपा क्लिपर मिशन आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच ऑस्कर पुरस्कार 2025साठी भारतातून कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, लापता लेडीज हे जे काही बॉलिवूड चित्रपट आहे त्याची ऑस्करसाठी नॉमिनेशन करण्यात आलेली आहे भारतातर्फे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतलेला आहे की नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, जसप्रीत बुमराह याने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळी हे घेतलेले आहेत. त्यानंतरचा आपण प्रश्न घेतला होता
की नुकतेच श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अनुराग कुमार दिसानायके हे श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच कोणत्या देशात दुष्काळग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी 200 हत्तींना मारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, झिम्बाब्वे या देशाने अशा प्रकारची घोषणाही केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024मध्ये कोणत्या राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, केरळ या राज्याने या निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की जागतिक गेंडा दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर शेवटी मित्रांनो थांबणार आहोत आपण. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी तसेच इतर ज्या काही स्टडी मटेरियलसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी लेक्चरच्या मोफत नोट्स तसेच जे काही स्टडी मटेरियल असतं ते मोफत प्रोव्हाइड करत असतो. म्हणून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते जॉईन करून घेऊ शकता. तर थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.